गडचिरोली पोलीस दल आणि CRPFनं संयुक्तपणे राबवलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत 8 जहाल माओवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे। अटक केलेल्या माओवाद्यांमध्ये C60 जवानाच्या हत्येत सहभागी असलेल्यांचा समावेश असून त्यांच्यावर 64 लाखांचं बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं। या कारवाई अंतर्गत पोलिसांनी 51 अत्याधुनिक अग्निशस्त्र, मोठ्या प्रमाणात दारू गोळ्याचा साठा आणि जंगलात लपवून ठेवलेली तब्बल 65,34,000 रुपयांची रोकड जप्त केलेली आहे। या मोठ्या कारवाईमध्ये गडचिरोलीत माओवादी चळवळीला निर्णायक हादरा बसलेला आहे। यावर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक M रमेश यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांनी। गडचिरोली जिल्ह्यात आज पोलीस विभाग व CRPFने खूप मोठी कामगिरी केलेली आहे। महत्त्वाचे म्हणजे ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आज तब्बल 8 नक्षल्यांना विविध कारवायांमध्ये अटक करण्यात आलेली आहे। त्यासोबतच काही शस्त्रसाठा व रोख रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे। महत्त्वाचे म्हणजे नुकताच काही दिवसापूर्वी पदभार स्वीकारलेले गडचिरोली जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक रमेश सर यांनी एक उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। सर, काय सांगाल, नेमकं ऑपरेशन अंतिम प्रहार म्हणजे काय सांगाल? आपण हे म्हणू शकत आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज एक पण सशस्त्र सक्रिय माओवादी राहिलेला नाही। या ऑपरेशनचं आणखी एक महत्त्व असं आहे की एक मोठा संख्येने सशस्त्र साठा पण आपण जप्त केलेले आहे। एकूण 51 वेपन्स आपण जप्त केलेले आहे आणि 63,80,000 चे अधिक रोख रक्कम पण आपण जप्त केलेले आहे। तो एक मोठा यश आहे की पुढे गडचिरोली जिल्हा विकासाच्या कडे वाटत चालले आहे। त्यासाठी हे मोठा एक योगदान राहील। सर, काही दिवसापूर्वी पुढारी न्यूज तर्फे जयरामला सुद्धा आवाहन करण्यात आलेले होते। पोलीस विभागातर्फे त्याला सुद्धा सतत आवाहन करण्यात होत होते, परंतु त्यानं पोलिसाच्या शरणी न येता आता त्याला अटक करण्यात आलेली आहे। नेमकी आता पुढची प्रोसेस काय राहणार, सर काय सांगा? बरोबर, आम्ही बरेच वेळी जयराम गावडे जे एकच राहिलेला कॅडर होता, जो गडचिरोलीचा रहिवासी होता, त्यांना त्यांच्या फॅमिली, त्यांच्या रिलेटिव्ह, नातेवाईक सगळ्यांच्या मार्फतीने आणि जे सरेंडर्ड माओवादी लोक आहेत त्यांच्या मार्फतीने पण आम्ही आवाहन केले होते, तुम्ही आत्मसमर्पण करा आणि मुख्य प्रवासात या म्हणून। त्यांनी ऐकलेले नाही आणि त्यांना आता अटक करून आलेले आपण। तो त्यांच्यावर जे गुन्हा दाखल आहे त्याच्या कायदेशीर कारवाई सुरू होईल, केसेसचा सामना करावा लागेल आणि कारवाई पुढे संपूर्णपर्यंत त्यांना बाकी जो समोर करावं लागेल। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।